नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण कच्च्या केळ्याची कुरकुरीत भजी करणार आहोत। तर ही भजी करण्यासाठी आपल्याला इथे कच्ची केळी घ्यायची आहेत। तर यातला एक केळं घ्यायचं आधी, त्यानंतर हे सोलून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने असं कट करून घ्यायचं आहे, तर सुरीने मध्ये असं चिरायचं आहे, त्याची साल काढायची, त्यानंतर हातानेची साल काढून घ्यायची, अगदी पटकन निघते। नख वगैरे लावायचं नाही, अशी हातानेच काढायची। बघा अगदी पटकन निघाली। आता हे धुवायचं ना, आधी आपण केळी धुवून घेतलेले आहे, तर आता आपण किसून घेऊया। तर इथे किसणी घ्यायची आणि किसायचं आहे। बाकीची केळी मी आधीच किसून ठेवलेली आहे, जेवढी मला लागणार आहे, आणि ती केळी मी फ्रीजमध्ये ठेवली आहेत म्हणजे काळी पडणार नाही। पाण्यात वगैरे ठेवू नका, अशी किसून लगेच आपल्याला घ्यायची आहे। तेव्हा आधी किसून फ्रीजमध्ये ठेवा। तर याप्रमाणे किसून घ्यायचं आहे। तर फ्रीजमधून मी किसलेली केळी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये एक लहानसा कांदा बारीक चिरून घालायचा आहे, थोडी कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 3 मोठ्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं जाडसं, ते घालायचं आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा हळद। आपण मिरची घातलेली आहे तेव्हा इथे अर्धा चमचा फक्त आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, कारण घेतलेली मिरची खूप तिखट आहे। जर साधी मिरची घेत असाल तर मग 1 चमचा तुम्ही लाल तिखट घ्या। पाव वाटी आपल्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे भजी आपली कुरकुरीत होईल। इथे मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याला तुम्ही बेसन देखील म्हणता, ते घेतलेलं आहे। तर आधी अर्धी वाटी घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, आधी पाणी टाकायचं नाही, हातानेच मिक्स करून घ्या। बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे, गॅसची आच लहान आहे। तर आपलं पीठ भिजून झालेलं आहे, आणि आपल्याला इथे अर्धी वाटीच पीठ लागलेलं आहे, पाणी अजिबात मी घातलेलं नाही। याप्रमाणेच आपलं मिश्रण झालं पाहिजे। आता तळायला घेऊया। तर अगदी थोडी थोडी भजी आपल्याला याप्रमाणे सोडायची, थोडीशी अशी ओबडधोबडच सोडायची, गोल वगैरे करायची नाही, म्हणजे दिसायलाही छान वाटते। जशी आपण कांद्याची भजी करतो ना, त्याप्रमाणेच ही भजी सोडायची। तर जेवढे बसतील ना भजी, तेवढे तेलात सोडायचे। गॅसची आच इथे मी लहानच ठेवलेली आहे, आता मध्यम करूया। तेल खूप गरम झाले तेव्हा भजी वर खाली करून घ्यायचे। तर मी वर खाली करून घेतले। आता थोडा वेळ थांबून आपल्याला ही भजी वर खाली करत तळून घ्यायची। गॅसची आता इथे थोडी मोठी करा, तर तेल थोडंसं थंड झालेलं आहे। परत थोडा वेळ थांबा, म्हणजे 1 मिनिटभर थांबायचं आहे। आता गॅसची आच कमी करायचे, परत वर खाली करून भजी आपल्याला तळून घ्यायचे। भजी छान लालसर होईपर्यंत तळली गेली पाहिजे। तर भजी आपली छान लालसर खरपूस रंगाची झालेली आहे। गॅस करायचा कमी आणि काढून घ्यायचे। राहिलेल्या मिश्रणाच्याही मी अशाच प्रकारे भजी करून घेणार आहे। तेल चांगलं निथळून काढायचं आहे। तर कच्च्या केळ्याची कुरकुरीत आणि अप्रतिम लागणारी केळ्याची भजी तयार आहे। इथे आपण 5 लहान केळी घेतलेली, म्हणजे इलायची केळी घेतलेली। तुम्ही याला काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर ही भजी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। तर वेळ झाली आता इथेच थांबण्याची, परत भेटूया पुढच्या नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।